दसऱ्यानिमित्त होणारा आई तुळजाभवानीचा हा सीमोल्लंघन सोहळा हा मंदिरातील प्रमुख उत्सवापैकी एक असतो। या सोहळ्यासाठी महाराष्ट्र आणि देशभरातून भाविकांनी तुळजापूरमध्ये हजेरी लावली होती। आजपासून तुळजाभवानीची 5 दिवसीय श्रमनिद्रा सुरू झाली असून पौर्णिमेला देवी पुन्हा सिंहासनावर आरूढ होणार आहे। या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रसंगी अहिल्यानगर येथील भगत कुटुंबियांनी देवीसाठी पलंग आणि पालखी अर्पण केली। या कार्यक्रमाला आमदार राणा जगजितसिंह पाटील तसेच मंदिराचे पुजारी उपस्थित होते। आमदार पाटील यांनी या प्रसंगी दसऱ्यानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या आहेत। जय भवानी। विजयादशमीच्या निमित्ताने दसऱ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आताच धार्मिक परंपरेप्रमाणे आईचा सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला प्रचंड उत्साहामध्ये आणि आपल्या सर्वांना देखील आईचा आशीर्वाद लाभावा हीच आईच्या चरणी प्रार्थना आहे। आई तुळजाभवानीचं सीमोल्लंघन आता झालेलं आहे आणि परंपरेप्रमाणे दसऱ्याची सुरुवात झालेली आहे। आपल्या सर्वांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्यावरती जे अतिवृष्टीमुळे आलेलं संकट आहे त्यातनं अतिशय ताकदीने बाहेर पडण्याची शक्ती आईने द्यावी ही प्रार्थना आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दसरा साजरा करत असताना, येणाऱ्या काळात दिवाळी साजरी करत असताना आपण सर्वांनी एकमेकाला बरोबर घेऊन ही साजरी करणं अपेक्षित आहे। जे नुकसान झाले, ज्या अडचणी आहेत, हे दुःख सगळं विसरून सगळ्यांनी एकत्रित आनंदाने पुढे ताकदीने जायचंय आणि पुढे ताकदीने जाण्यासाठी आईचा आशीर्वाद, आईची ऊर्जा आपल्या पाठीशी कायम राहील हा मी विश्वास आपल्याला देतो। आपण देखील आज आईचं स्मरण करावं, प्रार्थना करावी आणि आपल्या कार्याला पूर्ण ताकदीने आपण पुनश्च सुरुवात करावी ही सर्वांना विनंती आहे। जे काही दुःख आहे, जो काही आपल्याला गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे इतर कारणांमुळे त्रास झालाय, तो सगळा आता दूर झाला समजून एकदम खुल्या मनाने आपण अतिशय ताकदीने, उत्साहात आणि सकारात्मकतेने पुढे जावं ही आपल्याला विनंती आहे। परत एकदा दसऱ्याच्या विजयादशमीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। जय भवानी। काय ती परंपरा आहे, काय विधी असतात? मी ॲडव्होकेट विजय अर्जुन भगत, बुरानगर, अहिल्यानगर। ही जी पालखी ती ही आमच्या घराण्यातून गेली 1100 वर्षापासून श्री देवीची सेवा करण्यासाठी ही पालखी येते। देवीचे जे माहेर म्हणून आमच्या घरात बुरानगर हे समजलं जातं आणि तिथून मुलीप्रमाणे दरवर्षी पलंग आणि पालखी हे आमच्या घरातून देवीला येत असतं। देवीने लहान मुलीच्या रूपामध्ये आमच्या घरामध्ये 14 वर्ष वास्तव्य करून आमच्या पूर्वजांना देवी प्रसन्न झाली। संत जानकोजी देवकर यांना या देवीने दृष्टांत देऊन ही पलंग आणि पालखी आणण्याचं हे केलेलं। तेव्हापासून आमच्या घराण्यामध्ये ही पलंग आणि पालखीची परंपरा आज तागायत चालू आहे। या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी पालखी नवीन बनवल्या जाते आणि पलंग सुद्धा दरवर्षी नवीन बनवला जातो। देवीनी पालखी वापरल्यानंतर तिचं हवनामध्ये विसर्जन केलं जातं आणि पलंगाचं पौर्णिमेच्या दिवशी विसर्जन केलं जातं। ही जी परंपरा आहे हे माझी 29वी पिढी सध्या चालू आहे। मला सांगा, आज विजयादशमीचे काय काय विधी मंदिरामध्ये पार पडेल, काय ह्याला महत्व काय? पूर्ण जगभरामध्ये शारदीय नवरात्र महोत्सव हा महिषासुराशी युद्ध खेळून देवीने विजय संपादन केलेलाचा हा उत्सव असतो, शारदीय नवरात्र महोत्सव। आणि आज या ठिकाणी महिषासुराशी युद्ध खेळून विजय संपादन केल्यानंतर आई तुळजाभवानीला नगरवरून आलेल्या मानाच्या पलंग आणि पालखीमध्ये त्याचा मान आहे। परंपरेनुसार आज या नगरवरून आलेल्या पालखीमध्ये देवीला बसवून या मंदिराला एक प्रदर्शना मारली जाते आणि ही एक प्रदर्शन मारल्यानंतर या ठिकाणी देवीला बोपे पुजारी यांच्या घरातून आणलेल्या मानाच्या आरत्या ओवाळल्या जातात। या दरम्यान सिंहाच्या गाभाऱ्यामध्ये या ठिकाणी पलंग देवीला सजवला जातो आणि त्या पलंगावरती देवीला श्रमनिद्रा, जे नवरात्रानंतर 5 दिवसाची निद्रा असते, त्या निद्रेसाठी देवीला निद्रिस्त केलं जातं आणि त्यानंतर पौर्णिमेला या देवीची पुनः प्रतिष्ठापना केली जाते। परंतु या दरम्यानच्या काळामध्ये देवीला पालखीमध्ये बसवण्यापूर्वी देवीला 108 साड्यांची दिंड रात्री 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत नेसवले जातात आणि त्यानंतर आलेल्या भक्तांना देवीचं दर्शन दिलं जातं। आणि हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे की साक्षात देवी भक्त
आणि सर्व हे उत्साहाचं वातावरण असते। आई राजा उदो उदोच्या जयघोषामध्ये कुंकाची उधळण आणि फुलाची उधळण कळून हा आनंद उत्सव साजरा केला जात असतो आणि ही परंपरा शेकडो वर्षापासून मंदिर संस्थान पुजारी असतील देवी भक्त हे साजरी करत असतात। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।